नमस्कार, स्वागत आहे तुमचं मोहक रेसिपीज आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बाहेरून कुरकुरीत व आतून मौसूस असे डाळ तांदूळाचे आप्पे करणार आहोत। तसेच त्यासोबत खाण्यासाठी खोबऱ्याची चटणीही करणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आप्पे करण्यासाठी इथे मी 3 वाट्या रेशनचे तांदूळ स्वच्छ निवडून या पातेल्यामध्ये घालून घेत आहे। एकाच वाटीने आपण हे सर्व पदार्थ मोजायचे आहेत। त्याच वाटीने इथे 1 वाटी उडीद डाळ, 1 वाटी हरभरा डाळ, 1 वाटी मूग डाळ या पातेल्यामध्ये घालून घेऊया। इथे मी तांदूळ व सर्व डाळी एकाच पातेल्यामध्ये भिजत घालणार आहे। त्याचबरोबर यामध्ये 1 चमचा मेथीचे दाणे घालून घेऊया। अशा प्रकारे तांदूळ व सर्व डाळी एकाच पातेल्यामध्ये भिजत घातले तरीही हे पीठ वाटताना अजिबातही अडचण येत नाही। आता इथे आपल्याला या डाळी व तांदूळ 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे थोडंसं चोळूनच तांदूळ व डाळी चांगले धुवून घेतल्यानंतर यामध्ये गरजेपुरतं पाणी घालून घेतलेलं आहे। पाणी थोडं जास्तच वापरायचं आहे, कारण की डाळी भिजल्यानंतर त्या खूप फुगतात, त्यामुळे थोडं जास्तच पाणी वापरायचं आहे। आता इथे हे डाळ व तांदूळ जवळपास 6 ते 7 तासांसाठी भिजत ठेवून देऊया। 6 ते 7 तासानंतर इथे हे डाळ व तांदूळ चांगले भिजलेले आहेत। आता हे डाळ व तांदूळ लगेचच वाटून घेऊया। त्यासाठी इथं मी एक मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे। एका झाऱ्याच्या मदतीने अशा प्रकारे डाळ व तांदूळ चांगले निथळून यामध्ये घालून घ्यायचे आहेत। मिक्सरचं भांडं हे अगदी तंतोतंत गच्च भरायचं नाही, थोडीशी जागा ठेवायची आहे। पहिल्यांदा अजिबातही पाणी न वापरता 3 ते 4 वेळा वाटून घेतल्यानंतर परत यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे। डाळ व तांदूळ भिजत घालताना जे पाणी उरलेलं होतं ते वापरलं तरीही चालेल व परत एकदा एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे एकदम बारीक अशी इथे मी पेस्ट तयार केलेली आहे। हे तयार झालेलं बॅटर एका डब्यामध्ये काढून घेऊया। अशा प्रकारे राहिलेले सर्व डाळ व तांदूळ बारीक वाटून घ्यायचे आहेत। हे मिश्रण एकदम हलकं फुलकं बनवण्यासाठी यामध्ये अशा प्रकारे हात घालून एकाच डिरेक्शनने 5 मिनिटासाठी चांगलं फेटून घ्यायचं आहे। अशा प्रकारे हे मिश्रण चांगलं फेटून घेतल्यामुळेही आप्पे एकदम जाळीदार व मौसूत होण्यास मदत होते। तसेच पीठही लवकरात लवकर आंबण्यास मदत होते। त्यामुळे ही बॅटर फेटण्याची स्टेप अजिबातही स्किप करू नका। सध्या सगळीकडेच पावसाळा असल्यामुळे हवेमध्ये बऱ्याचशा प्रमाणात गारठा आहे, त्यामुळे यामध्ये आत्ताच मी चवीनुसार मीठ घालून घेत आहे। त्याचबरोबर बॅटर लवकरात लवकर फर्मेंट होण्यासाठी यामध्ये 4 हिरव्या मिरच्या देठासकटच यामध्ये घालून घेत आहे। मिठामध्ये व हिरव्या मिरचीमध्ये उष्णता भरपूर प्रमाणामध्ये असल्यामुळे आताच हे 2 पदार्थ यामध्ये घातल्यामुळे पीठ लवकरात लवकर आंबण्यास मदत होते। तसेच तुम्ही हे पीठ डब्यामध्ये न ठेवता कुकरमध्ये झाकण लावून ठेवले तरीही पीठ लवकर आंबण्यास मदत होते। तर आता या डब्याला झाकण लावून अशा प्रकारे एखादा टॉवेल या डब्याला गुंडाळून घ्यायचा आहे व एखाद्या उबदार ठिकाणी 10 ते 12 तासांसाठी आंबवण्यासाठी ठेवायचं आहे। 10 ते 12 तासांनंतर पीठ कसं आंबलं आहे ते चेक करूया। तर तुम्ही इथे पाहू शकता, खूप सारी थंडी असूनही आपलं इथं पीठ छान असं आंबलेलं आहे। याबरोबर खाण्यासाठी ओल्या नारळाची चटणी करून घेऊया। त्यासाठी इथे मी 1 वाटी ओल्या नारळाचे काप घेतलेले आहेत। हे काप मिक्सरच्या एका छोट्या भांड्यामध्ये काढून घेऊया। त्यानंतर यामध्ये 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या, 2 हिरव्या मिरचीचे तुकडे, इथे मी थोडीच मिरची वापरलेली आहे, पण तुम्ही इथे जास्तही मिरची वापरू शकता। 1 चमचा साखर, चवीनुसार मीठ घालून घेऊया। तुम्हाला जर या चटणीमध्ये आलं आवडत असेल तर यामध्ये थोडंसं आलंही वापरू शकता। 1/2 चमचा जिरे घालून अजिबातही पाणी न वापरता पहिल्यांदा बारीक वाटून घेतल्यानंतर परत थोड्यासा पाण्याचा वापर करून एकदम बारीक असं हे मिश्रण वाटून घेतलेलं आहे। हे वाटून घेतलेलं मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घेऊया। चटणीला तडका देण्यासाठी इथे या पॅनमध्ये थोडंसं तेल गरम करून घेतलेलं आहे। यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, 7 ते 8 कढीपत्त्याची पाने घालून तसेच 1/2 चमचा हिंग घातल्यानंतर हा तयार झालेला तडका या चटणीवरती ओतून घेऊया। इथे माझ्याकडून चुकून थोडंसं जास्तच तेल पडलेलं आहे, इतकं तेल घालायची अजिबातही गरज नाही। तर अशा प्रकारे इथे आपली नारळाची चटणी तयार झालेली आहे। आता आप्पे करायला घेऊया। तर जेवढं पीठ आपल्याला आप्प्यांसाठी लागणार आहे तेवढंच थोडंसं पीठ या पातेल्यामध्ये काढून घेत आहे। आपण हे पीठ फर्मेंटेशनसाठी ठेवलेलं असतानाच यामध्ये थोडंसं मीठ घालून घेतलेलं होतं, त्यामुळे आता मी यामध्ये मीठ घातलेलं नाही। तर आता यामध्ये आपण 1 मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो, 1 मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा, बारीक चिरून घेतलेली थोडीशी कोथिंबीर, आलं, लसूण व मिरचीचं वाटण यामध्ये घालून घेऊया। प्लेन आप्प्यांपेक्षा अशा प्रकारचे मसाला आप्पे खायला मस्त लागतात। अजूनही तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीच्या भाज्या वापरू शकता। आता या सर्व भाज्या घालून घेतल्यानंतर हे मिश्रण परत एकदा चांगलं मिक्स करून घेऊया।
आपल्याला हे मिश्रण खूप जास्त घट्टही करायचं नाही व खूप जास्त पातळही ठेवायचं नाही। अप्पे करण्यापूर्वीच हे अप्पे पात्र गरम करत ठेवलेलं होतं। हे पात्र चांगलं गरम झाल्यानंतर याला थोडंसं ब्रशच्या सहाय्याने तेल लावून घेऊया व या मिश्रणातील एक चमचा मिश्रण यामध्ये ओतून घेऊया। आपल्याला इथे खूप जास्त हे मिश्रण ओतायचं नाही व हे मिश्रण मध्यभागी न घालता कडेने घालून घ्यायचं आहे। हे पात्र मध्यभागी खूप जास्त गरम असल्यामुळे अप्पे टाकल्या लगेचच करपण्याची शक्यता असते, म्हणून पहिल्यांदा कडेनेच अप्पे सोडायचे आहेत। याच्या कडेने थोडंसं तेल सोडून घेऊया। इथे आपल्याला हे अप्पे मध्यम आचेवरती झाकण ठेवून 2 मिनिटांसाठी वाफवून घ्यायचे आहे। 2 मिनिटांनंतर अप्पे एका चमच्याच्या मदतीने उलटवून घेऊया। पहिल्यांदा मधले अप्पे उलटवायचे आहेत, त्यानंतर कडेचे अप्पे उलटवून घ्यायचे आहेत। सर्व अप्पे उलटवून घेतल्यानंतर अप्पे पात्र थोडंसं गोलाकार फिरवून सर्व बाजूचे अप्पे चांगले दोन्ही बाजूने हलकासा रंग बदलेपर्यंत चांगले भाजून घ्यायचे आहेत। दोन्ही बाजूने अप्प्यांचा रंग बदलल्यानंतर हे अप्पे काढून घेऊया। इडली डोश्याच्या बॅटरपासूनही अप्पे तयार केले जातात, परंतु अशा प्रकारचे तांदूळ व मिक्स डाळींचे अप्पे चवीला तर छान लागतातच, तसेच ते खूप जास्त पौष्टिकही असतात। इथे हे अप्पे आपण खोबऱ्याच्या चटणीबरोबर सर्व करून घेऊया। तर तुम्ही इथे पाहू शकता, खूप जास्त थंडीमध्ये सुद्धा सोडा किंवा इनो न वापरताही इथे आपले जाळीदार व बाहेरून कुरकुरीत असे आपले अप्पे तयार झालेले आहेत। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।